नमस्कार मित्रांनो, आजारपण, मानसिक ताण, कौटुंबिक समस्या किंवा आर्थिक अडचण अशी काही संकटे तुमच्या आयुष्यात कधी आली आहे का? अशा वेळी मन घाबरते, आत्मविश्वास कमी होतो आणि पुढे काय होईल याची चिंता वाटू लागते. पण मित्रांनो, अशा कठीण प्रसंगी आपल्याला आत्मविश्वास आणि गुरूंवरील श्रद्धा आपल्याला कशी वाचवते याचा सुंदर अनुभव आपल्याला श्री गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायातून पाहायला मिळतो. चला तर मग मित्रांनो, या 14व्या अध्यायाचा भावार्थ सुरू करूयात. मित्रांनो, आपण मागील अध्यायामध्येच 13व्या अध्यायामध्ये पाहिली. श्री गुरु म्हणजेच नृसिंह सरस्वती यांच्या सांगण्यावरून पोटविकार असलेल्या ब्राह्मणाला सायनदेवाने आपल्या घरी नेऊन त्याची षोडशोपचारे पूजा करून श्री गुरूंना आणि त्या ब्राह्मणाला यथासांग त्यांना जेवू घातले व त्यामुळे सायनदेवाच्या पूजेने संतुष्ट होऊन श्री नृसिंह सरस्वती यांनी त्याला वरदान दिले. सायनदेवांनी गुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच त्याने बोलवले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो निश्चितपणे माझे प्राण घेईल. तरी आपण कृपा करून मला या संकटातून मुक्त करावे. हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि तू निश्चितपणे यवनाच्या भेटी जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे त्यांनी सायनदेवाला आश्वासन दिले. त्याचप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर राक्षसासारखा म्हणजेच यमासारखा होता. सायनदेवाला पाहताच त्याने क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायनदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले, आता तू लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन त्याचा निरोप दिला. मित्रांनो, सायनदेवानी अत्यंत आनंदाने लगेच आपल्या गावी वासर क्षेत्र गंगातीरी श्री गुरूंचे म्हणजे श्री नृसिंह सरस्वती यांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु अत्यंत संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायनदेव गुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, मला दक्षिणेस तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. मी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईल. तेव्हा तू मला पुत्रपौत्री व आपल्या पत्नीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्री गुरु पुढे वैजनाथ क्षेत्री गेले. या ठिकाणी गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचा भावार्थ पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, या अध्यायात जसं सायनदेवाला आयुष्यात यवनाच्या रूपाने मोठे संकट आले व तशीच यवनरूपी संकटे कधी आपल्या आयुष्यातही आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातही येतात. ते संकट कधी आजारपणाचे, कधी मानसिक ताणाचे, कधी कौटुंबिक समस्येचे, तर कधी आर्थिक अडचणीचे असते. अशा वेळी मन घाबरते. पण हा 14वा अध्याय आपल्याला शिकवतो, गुरूंवरील श्रद्धा आणि आत्मविश्वास अटळ असेल तर कितीही मोठे यवनरूपी संकट आले तरी गुरुकृपा आपल्याला त्यातून नक्की बाहेर काढते. म्हणून मित्रांनो, संकट आले की घाबरू नका, श्रद्धा सोडू नका, गुरूंवर विश्वास ठेवा. कारण एक आशेचा किरण पुरेसा असतो पूर्ण आयुष्य उजळण्यासाठी. स्वतःवर व गुरूंवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जर तुम्हाला श्री गुरुचरित्र अध्याय 14वा हा भावार्थ आवडला असेल तर आमच्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 ही प्लेलिस्ट नक्की बघा. पुढील अध्यायांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपला पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील अध्यायात. तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.